आज वेगवेगळ्या शब्दांवर पण त्यातल्या काही निवडक शब्दांवरच बोलणार आहे। लव जिहाद 2014 नंतर वारंवार कानावर पडलेला हा शब्द लव जिहाद। लव जिहाद म्हणजे काय तर मुस्लिम तरुणाने हिंदू तरुणीला फूस लावून पळवून नेणं याला लव जिहाद असं आपण म्हणतो। पण मग आपण असं विचार करूया की हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पक्षांनी विरोधी विचारधारा असणाऱ्या पक्षांच्या खासदारांना आमदारांना फूस लावून आमिष दाखवून पळवून नेणं याला काय म्हणाल, याला कोणता शब्द द्याल तुम्ही? कारण जसं मुलींना फसवून फूस लावून नेण्याने त्यांच्या घराची आणि त्या कुटुंबाची जशी बदनामी किंवा सामाजिक सलोखा त्यांचा जो बिघडतो, तसंच जर हे खासदार असे जर जात राहिले तर लोकशाहीच्या त्या पवित्र मंदिराचं काय होणार? आणि हे सगळं होण्यामागचं कारण काय? म्हणजे 2014 नंतर जे शब्द आलेले ते तर मी बोलणारच आहे, परंतु जर मोदी अच्छे दिन म्हणून सत्तेत आले पण अच्छे दिन तर दूर राहिले, रोज देशामध्ये कटुता विषमता वाढते, म्हणजे मोदींना खरोखर चांगला राज्यकारभार करायचा होता का? करायचा असता तर निश्चितच झाला असता, पण ते आलेच मुळात राज्यकारभार करण्यासाठी नाही, तर राज्यकारभार आज जी असलेली लोकशाही व्यवस्था ती नाकारून आपल्याला हवी ती व्यवस्था आणण्यासाठी हे खासदार फोडाफोडी प्रकरण चाललंय। म्हणजे शिवसेनेच्या अलीकडे खासदार फोडून ते एका वेगळ्या पक्षात नेऊन तिथे त्यांचं निर्माण करायचं। जसं आपण कधी कधी असतात बघा, ही मासे उचलतो आणि दुसऱ्या टँक मध्ये टाकतो आणि त्याचं तिथे प्रजनन वाढवतो आपल्या सोयीसाठी, तसं इकडचे खासदार इकडे आणून, म्हणजे 2 महिन्यापूर्वीच नारी शक्ती बिल्लाला विरोध झाला आणि तो आता पुन्हा आणायचा असेल तर 2/3 खासदार आपल्या बाजूला पाहिजे, म्हणून हे सगळं चाललंय। म्हणजे आपल्याला विरोधच व्हायला नको, लोकशाहीमध्ये आम्ही म्हणतो तेच, आम्ही सांगतो तेच आणि आम्हाला हवं तसंच, यासाठी हे फोडाफोडी, हे आमदार पळवणं खासदार पळवणं चाललेलं आहे। मग त्यामुळे काय होतंय, तुमची लोकशाही व्यवस्थाच, आता आपण जे संजय पाटील गेले ते माझ्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते, तेव्हा राष्ट्रवादीने त्यांना मुंबईचा अध्यक्ष आमदार खासदार केल्यानंतरही ते शिवसेनेत गेले आणि शरद पवार साहेबांचा मोठेपणा इतका की ते स्वतः त्यांना निवडून आणण्यासाठी गेले, कारण का तर भाजप विरोध। तेव्हा पण मला प्रश्न पडला होता की आमच्यासारखे प्रामाणिक पक्ष 20-20 वर्ष राहतात पण आम्हाला साधी नगरसेवकची पण उमेदवारी मिळत नाही की आम्ही मागत नाही, पण पक्षांना ही निष्ठा कळत नाही का? मग हे अशा लोकांना का तुम्ही उमेदवाऱ्या देता? ही ते तुमची पण चूक आहे, कारण ह्या लोकांना विचारधारा नसते, ह्यांच्याकडे असतो गडगंज पैसा, संपत्ती, बळ आणि त्याच्या जोरावर हे उमेदवाऱ्या मिळवतात। आणि मग त्यांना जर विचारधाराच नसेल तर ते तुमच्या पक्षाची विचारधारा का मांडणार? म्हणजे आता बघा, ज्या बिलाला विरोध झाला तेव्हा हे भाजपच्या विरोधात होते, पण आता हेच लोक भाजपच्या बाजूने मतदान करणार, म्हणजे जे भाजपला हवंय ते होणार। म्हणजे ही लोकशाहीची थट्टा नाही आहे का? आता मी याच्यावरती बोलत असतानाच लोकशाहीत प्रत्येकाला एक अधिकार आहे, तर त्या अधिकाराबद्दल मी बोलतोय। मध्यंतरी झुरळ आणि झाडू असा मी एक विषय घेऊन व्हिडिओ केला, त्याच्यामध्ये मी अभिजित दिपके सारख्यांच्या संघटनाबद्दल फार भाष्य केलं नाही। म्हणजे हे जर झालं तर ह्याचा नुकसान कोणाला होतं या अशा चळवळीचा? तर काँग्रेसला होतो। पण आता मला काय बोलायचं अभिजित दिपके बद्दल, तर त्यांचा जो पक्ष आहे त्याच्याबद्दल मी आता एक भाष्य करतो, जे प्रमोद महाजन जे भाजपाचे नेते, त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष जेव्हा उभा होत होता तेव्हा प्रमोद महाजनांना विचारलं की राज ठाकरे यांच्या पक्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तेव्हा ते म्हणाले की आत्ताच मी सांगू शकत नाही, ती पाण्यात बसलेली म्हैस आहे, म्हणजे ती म्हैस आहे का रेडा आहे हे आत्ता सांगू शकत नाही। म्हणजे मला वाटतं म्हैस आहे, तुम्हाला वाटतं रेडा आहे, पण तो दूध देणार आहे की नाही हे नंतरच कळेल। तसं अभिजित दिपकेच्या पक्षाबद्दल आता भाष्य करता येत नाही। हा, पण त्याचं आंदोलनाचं समर्थन करू शकतो का आपण? तर निश्चित करू शकतो, कारण त्याचं आंदोलन कशासाठी होतं? तर नीटच्या परीक्षेत जो भ्रष्टाचार झालाय, जो पेपर लीक झालाय, त्याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या
आणि मग स्वाभाविक मंत्र्याचा राजीनामा घेणं या चूक काय? आणि त्याने जर धरणं बसवलं, आंदोलन बनवलं, तर त्याला तुमचा विरोध का होतो? म्हणजे तुम्हाला तो विरोध कोणाला आहे तुमचा? की लोकांच्या परीक्षा पेपर फूट झाली. भारतीय जनता पार्टीच्या ज्या संघटना आहेत, RSS हिंदुत्ववादी, त्या बोलत नाही, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बोलत नाही. मग ह्या माणसाने जर आंदोलन केलं तर तुम्ही काय करताय? त्याच्या आंदोलनामध्ये जाताय आणि त्याला मारताय. हे कुठली लोकशाही आहे? बरं, पकडल्यानंतर, तुम्हाला सोडवल्यानंतर तुमचे अनुयायी तुम्हाला हार घालतायत, जय श्रीराम असं तुम्ही म्हणताय. म्हणजे काय? पेपर फूट लिकीला श्रीरामांचा आशीर्वाद होता काय? म्हणजे ज्या मुलांनी आत्महत्या केल्या त्याला श्रीरामांना बरं वाटलं असेल का त्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर? श्रीराम आणि छत्रपती ह्या नावाचा आस्था आत्मीयाचा विषय म्हणून, अस्त्र म्हणून राजकारणात वापर होतोय. लोकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता राम मंदिराचे जे पैशाचा भ्रष्टाचार झाला त्याच्यावर एकही जण बोलायला तयार नाही, पण इकडे जाऊन ह्या आंदोलनात हे करतायत. हे कसं काय? हे मला सांगायचं आहे की लोकांनी विचार केला पाहिजे की भाजपचे लोक फक्त धार्मिक आंदोलनात का, त्यांना का पेपर फुटी लिकीचा त्रास वाटत नाही? की त्यांना फायदा झाला, तो पेपर फुट लीकचा त्यांच्या माणसांना फायदा झाला होता म्हणून ते गप्प बसलेले आहेत. सगळे प्रश्न आहेत. दुसरा मुद्दा मला हा सांगायचा आहे की आपल्यापैकी सगळे गोदी मीडिया आणि अंधभक्त हा खूप मोठा विषय आपण घेतो. कोण आहेत अंधभक्त? काय आहे ते अंधभक्त? ते अजिबात अंधभक्त नाही. अंधभक्त ते होते जे हे मोगॅम्बो असं म्हणून मिस्टर इंडिया पिक्चर मध्ये दाखवलेत ना, ऍसिड टँक मध्ये उडे घेतात, ते होते अंधभक्त. हे स्मार्ट लबाडे ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत. आणि कोण आहे? तर ज्यांना मुसलमानांच्या विषयी राग आहे, ज्यांना बॅकवर्ड दलित लोकांच्या विषयी राग आहे, असा वर्ग आहे जो पारंपरिक मोदी आणि बीजेपी संघाचा वोटर होता. तोच त्यांना, मग त्यांना का संविधानाबद्दल राग आहे? काय केलं रे बाबांनो? संविधानाने तुम्हाला स्वातंत्र्य समता बहाल केली आहे की तुम्हाला विरोध दिलाय तुमच्या मनुस्मृतीसारखा? शिक्षणाचे अधिकार नाकारलेत, मंदिराचे अधिकार, असं काही नाही केलं. मग तुम्हाला का राग येतो त्याचा? तर ज्या संविधानामुळे आमच्या टाचेखाली लोक होते ते आज आमच्या बरोबरीला येतात आणि हे तुम्हाला नको आहे आणि म्हणून हे संविधान नको आणि यासाठी हे खासदार फोडून आम्हाला आमचं राष्ट्र हवंय जे संविधानच नाकारायचं आहे. हे सगळं खासदार आमदार पळवण्यामागे हा पण मोठा जिहाद, जिहाद हा शब्द त्यांनी वापरलेला आहे हिंदुत्ववाद्यांनी. आपण याला काय शब्द वापरायचा हा मी लोकांवर सोडवलेला आहे की हे लोकशाहीला घातक आहे. म्हणजे आणि त्याच्यानंतर ह्या जसं अंधभक्तांचा तसे शब्द पण बदलले मोदी राजकारणात आल्यानंतर. म्हणजे कसं, सोनिया गांधी त्याचं काय झालं? सोनिया मायनू. राहुल गांधी त्याचं काय? पप्पू चरसी. शरद पवार काय झालं? शरद मिया. अरविंद केजरीवाल. अरे म्हणजे का पुरा भारतच मुसलमान नेतृत्वाचा झालेला आहे का? त्याच्याबरोबर काय औरंग्या, टिप्या, लांड्या हे सगळे शब्द राजकारणातली ही भाषा आहे का? आणि याचं समर्थन उघड होत असताना या देशातली जनता गपचूप बसते आणि तेच लोक पुन्हा निवडून येतात. मला हेच म्हणायचं की जे फुटतात ना ते पुन्हा निवडून नाही आले पाहिजेत. आणि पक्षांनी पण विचार केला पाहिजे की आपण कोणाला उमेदवारी देतो, जे आपल्या पक्षाची प्रामाणिक बाजू मांडतात, विचार करतात, काही न घेता. आणि यांचं काय सांगणं असतं की माझ्या बायकोला बघायला नाही आले, आम्हाला निधी दिला जात नाही. अरे कसा निधी दिला जात नाही? तुम्ही कोर्टात जा आणि सांगा आणि मतदारसंघ पिंजून काढा आणि त्या मतदारसंघात सांगा की मोदीचं सरकार, आम्ही विरोधी पक्षाचे आमदार आहे म्हणून आम्हाला निधी देत नाहीये. हे लोकांपर्यंत जाऊ दे. तुम्ही काय तुमच्यासाठी निधी मागत नाहीये. ज्या जनतेला पूल बांधायचे, पाणी द्यायचे, त्यांच्यासाठी तुम्ही निधी मागताय ना, मग तुम्ही त्यांच्यासाठी जाऊन मतदारसंघ पिंजून काढा आणि पत्रक वाटा आणि सांगा की आम्हाला निधी दिली जात नाही. असा म्हणजे हा देशाचा कायदा आहे. कोणी उठून कुठलाही कायदा, आता खुनाला 302 आहे किंवा कायद्यात बदल झाला असेल, अन्य कायदे असतील, बलात्काराचा वेळ, परंतु दगडफेकीला कुठला कायदा आहे? काहीतरी आहे ना की दगड फेकला म्हणून बुलडोजर घालून घरं पाडायची. त्याच्याही विरोधात कोर्टात जायला पाहिजे. मुख्यमंत्री झाले म्हणजे सर्वाधीश नाही झालेले. कोर्टाला विचारलं पाहिजे कोणत्या कायद्याने, मग बेकायदेशीर होतं. मग इतक्या दिवस बेकायदेशीर नव्हतं का? आता काहीतरी बोलल्यानंतरच बेकायदेशीर शोधून प्रकरण काढतात. याला पण विरोध व्हायला पाहिजे. लोकांनी बोललं पाहिजे की हे सर्व खोटं चाललेलं आहे, खोट्या मार्गाने राजकारण चाललंय. एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद.